आता मी सहभागी झाली आहे आणि मला तर खूप श्रीमंत घर मिळालं आहे. इतके श्रीमंत घर का मी किती आनंदामध्ये आहे. माझे बाबा खरंच मला खूप श्रीमंत घराणा दिले आहे. मला आता सुखाने संसार केले पाहिजे. आणि माझे पतिराज पण खूप सुंदर आहे. त्याचा स्वभाव पण खूप छान आहे. सौभाग्यीना मी होऊन आली. सौभाग्यीना मी होऊन आली. आणि पतीच्या घरी अजून नाही आले ग कारभारी. अजून नाही आले ग कारभारी. शोभा जागे, शोभा त्यांचा अजूनपर्यंत पत्ता नाही. काय करत बसलीस का तू? तुम्ही केव्हा आला भाऊ? मी तुमचीच वाट पाहत होते आणि तुमच्या आनंदामध्ये मी सुंदरचं गीत गात होती. म्हणजे कुणासाठी गीत गात होतीस का तू? आणि कशासाठी? कुणासाठी काय म्हणता? तुमच्यासाठीच मी गीत गात होती. हो मी चुकली हो, मला माफ करा हो. कशाचं माप आणि कशासाठी माप ग? आणि तुझं आणि माझं नातं तरी काय? हात जोडून जोडून पाणी ते पाया.
की मी तुझ्यासोबत संसार थांबेल म्हणून, परंतु नाही. अगं त्या बगीच्यामध्ये तू काय नाव होतीस ग? कारतोंड्या, आकतोंड्या, नालायका, तुला लाज वाटत नाही हे शब्द वापरून होतीस ना तू? आणि आज म्हणतोस की पतिराज. अगं कुठला पती आणि कशाचा पती ग? अगं तुझ्यासोबत मी संसार थापण्यासाठी लग्न केलं नाही. लग्न केलंय ते फक्त थापडीचा बदला घेण्यासाठी. हो तुम्ही तसं म्हणता ते बरोबर आहे, पण त्यावेळेस मी अविवाद होती हो, आणि मी परक्याची होती. मी कशी काय तुम्हाला हात लावू देणार हो? अरे तुझ्या हाकेला हे चाकूर का वाशिया सुद्धा धावून येणार नाही बा. तुला काय वाटतं? ओ मी आता तुमची पत्नी झाली आहे ना. अगं पत्नी, पत्नी म्हणाला तुला लाज वाटायला पाहिजे. अगं पत्नी गुणाची आणि कशाची ना? तुम्हाला एवढे राग येत असेल ना, एका ताबडीच्या बदली मला 10 ताबडी मारू शकता मला, पण मागचा राग तुम्ही विसरून जा. अगं मागचा राग विसरण्यासाठी तुझ्यासोबत लग्न केलं नाही. प्रेमात नाही नाही खुश, प्रेमात नाही गमी खुश, तुझ्या प्रेमात टाकली विष, माझ्या प्रेमात टाकली विष. कृपया उपसरपंच साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे की वेळेचा भान ठेवा, कारण आपल्याला दंडार कंप्लेंट करायची आहे. करिता तुम्ही सुद्धा तरी विचार करा आणि वन समोर टाकू नका. धन्यवाद. कोणती चूक केली हो मला विनाकारण मारता? अगं तू चूक नाही केली तर काय केली? आणि हे बघ
तुला विसर पडला असेल की आज फक्त पाव हिस्साच खणला समाज, पुन्हा सर्व काही बाकी आहे. अगं तुझ्यापेक्षा ती माझी चंद्रा कितीतरी पटीनं चांगली आहे ग. चंद्राची कोण हो चंद्रा? अगं तू विचारलं की कोण? कशाला विचारतोस की चंद्रा कोण म्हणून? हो? मी सगळं काही सहन करीन, समाज तुझा त्रास, पण तुझ्या बायकोला मी कधी नका मारू दात मला, नका मारू दात मला.
स्वामी तू माझ्या लहानपणी तू मला सोडून गेलीस ग आई. आई खरंच तू असती तर या जगामध्ये खरंच लढायचं केली असती का ग देवा परमेश्वरा. मी काय पाप केली रे देवा. मी काय ती पापीन जन्मली रे. कोण मेले ते ना तो बाप गे काय ग अगं दळण धरायचं आहे. अगं माझ्या भावाच्या घरी कार्यक्रम आहे धरायचं आहे. अशी लंडन बसणं होत नाही. काय सासूबाई तुम्ही सांगा मी ऐकते सासूबाई. अगं माझ्या भावाच्या घरी कार्यक्रम तुला सांगेल ना. अगं आताच्या आता धरायचं आहे. अगं कशाला बसून राहिलं तुला खूप त्रास आहे. सासूबाई त्याचं काही नाही सासूबाई. मला माझ्या भावा मायाची आठवण आली मी म्हणून रडत आहे सासूबाई. घरात गेली आहे का बाप माय. नाकाने बाप आहे आणि मी सांगू तेवढंच काम करायचं. धरून ठेव तू. हो सासूबाई तुम्ही सांगितले का मग मी नीट करणार सासूबाई. पण मला मारू नका हो. नका मारू ग सासूबाई नका मारू ग सासूबाई. काही अन्याय केला नाही. कोणाला लक्ष आहे बाबा चहा पिता बसायचं नाही. आता मी घेऊन देते. सासूबाईने तुम्हाला दळण दळायला सांगितले. कार्यक्रम कामकाज त्यांच्या मामाचे येते आणि दळण मी दळणार. पण मी अगर सून आहे ना तर मला सारे काम करावे लागेल. काय रे माझे नशीब रे. काय मी आली या घरात काय कर्माच्या गती का मला आता जन्माला घातले रे देवा परमेश्वरा. तेच माझी जन्म श्रीमंत घराण्यात असली तर खरंच मला इतका त्रास झाला असता काय. माझे दादा जर पैसेवाले असते ना तर घरात मला इथे दिलं नसतं रे. आणि मला इतकं सहारा दळण द्यावं लागलं नसतं. कशा लढतात का. कोण मोठी मोठी पाडर पाहिजे. घरामध्ये आली तेव्हा आणि माझ्या पूर्ण वाटो म्हणजे
फिरायला दहा गेले म्हणून बे. सासूबाई चला उपसर मी सारं दळण दळते मला मारलं पीठ काय? सासूबाई गावामध्ये चक्की आहे ना सासूबाई? सासूबाईंनी मला दळण दळण लावले आणि कार्यक्रमात तिच्या भावाच्या घरी दळण मला द्यावं लागते. पण काय करू, मला सांगितलं काम नीट करावं लागते कारण मी गरीबाची मुलगी आहे ना. सरपंच माणूस 20 रुपये देते त्याला काही लागते की नाही? सासूबाई येतपर्यंत पूर्ण दळण मी संपवली पाहिजे. काय करतोस तू? आणि एवढं सारा दळण कशाला धरून बसलीस? उठ वहिनी उठ. काय झालं आणि तुझ्या डोळ्यामधनं अश्रू कशाला निघतोय? अगं तुला दादाने काही बोललंय का? सांग वहिनी. अगं तुला काय दुःख आहे ते मला सांग, नीट सांग. अगं तुझ्या प्रत्येक दुःखाला साथ देण्यासाठी या बापूजी तुझ्या समोर हजर आहे ग, तयार आहे. प्रत्येक तुझ्या दुःखामध्ये तुझ्या दुःखामध्ये साठवण्यासाठी मी समर्थ आहे ग वहिनी. सांग तुला काय झालंय सांग ना. आणि एवढं सारं धडण धरून कशाला बसलीस तू? काऊन गावामध्ये चक्की नाहीत का आणि हे धडण धरून बसलीस? काय सांगू बापूजी, कार्यक्रम आहे तुमच्या मामाच्या घरी आणि दळण मला दळायला लावले. काय कार्यक्रम मामाच्या घरी आणि दळण तुला दळायला लावलंय? अगं त्या कपटी मामाची हमालाच की काय ग तू? अगं गावामध्ये चक्की आहे, त्या चक्कीवरती जायला हवं होतं ना. मग तुला कशाला दळण दिलं? बरोबर आहे ग. अगं आपण जन्माला चालू ना भिकारी म्हणून मग ते सगळे काम आपल्यालाच करावं लागेल. अगं तुझ्याच जर भावाने हुंडा दिला असता ना तर ह्या घरामध्ये तुला कोणतंही काम करावं लागलं नसतं ग. अगं आजच्या जगाची परंपरा झाली आहे हुंडामारी. अगं हुंड्यासाठी कित्येक स्त्रियांना त्रास केला जाते आणि ती परिस्थिती तुझ्यावर येऊन भीती आहे ग. वारे परमेश्वरा, या घरातले लोक किती पैशाची आमिष लागलेली आहे. पैशांसाठी हरपले. याला मुळीच कुणाची दया येत नाही. अगं ती तरी झाली असेल ना कुणाची सून, मग तिला तिच्या सासूने असंच केलं का ग? तुम्ही किती मनीला धीर देता बापूजी? किती देता मनाला धीर तुम्ही धीर मनाला
लाडचे आपल्या क्रमाची भोग आहेत ना ते आपल्याला भोगावेच लागेल. मी तुझ्या भावाला सांगितलं होतं की वहिनीला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही म्हणून. अगं मी वचन दिलंय वहिनी. अगं तुझ्या प्रत्येक कामामध्ये मी मदत करेल ग. या जगामध्ये मी बघतोय ना, या समाजामध्ये मी बघतोय हुंडाबळी हिरीत लागलीये. आणि ज्या मुलीला हुंडा दिला नाही ना त्या मुलीची चर्चा तुझ्यासारखीच करतो. आणि आजच्या जगामध्ये फक्त पैसा हवाय, पैसा. माणुसकी नाता राहिलाच नाही ग कुणाला. माणुसकीचं नातं सगळे विसरून गेलेत लोक. अगं पैशाच्या मागे धावतोय. जिकडे पैसा आहे ना ही दुनिया आहे ग. आणि ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला कुणाचाच आधार मिळणार नाही बघ. म्हणूनच म्हणतो वहिनी आपला जन्मच कामार रक्तामध्ये आला. सगळ्या दळ्या नाही ना. अगं मी तुला दळू लागेल. सगळ्या दळ्यांना आपण संपवायचं. चल वहिनी. आधार देता बापूजी. परमेश्वरा काय तू अशी आमची सत्र परीक्षा बघतोस रे. अरे जन्मत आज तू माझ्या आईला हिरावून नेलस. काय बघतो मी काय कर. अरे अम्मा बाबा बाबा काय सांगावं तुम्हाला. अहो आईने सांगितलं बहिणीला मामाच्या घरी कार्यक्रम आहे म्हणे आणि दळण बहिणीला दळायला लावली. बाबा सुनबाई तुम्हाला दळण दळण लावली ती. होय बाबा. हे वा हे भगवंता. अरे काय बघतोय मी. अरे मी शंकररावांना सांगितलं होतं की बालपणीचा मित्र होता म्हणून मी सोयकी केलं. अरे या मुलीला माझ्या मुलीसारखं वागवेन म्हणून. अरे माझ्या हाताला यश नाही रे. हे भगवंता काय सुनबाई मला माफ कर का. नाही मामाजी तुम्ही कशाला माती मागता मामाजी. हे तर माझे कर्तव्यच आहे. कारण मी या घरची सून आहे मामाजी.
अगं असं रडू नको आंघोळ करायला अगं जा अगं तुम्ही तरण घेऊन जा निघते मामाजी मी बघतो आता मला सुद्धा सिटीवर जाण्यासाठी उशीर होतोय 4 वाजले का आंघोळ करायचा अगं शांता ए शांते अगं शांते अगं काय करतात घरात अगं अगं नुसतं झोपलीच आहेस का काय झालं अगं डोक्याला बसले अगं शांता तुला एवढी तरी लाज नाही वाटत काय केलं काय केलं तुमचं बेने अगं त्या सून बायला दडवायला लावलीस मग कोण करणार मी करणार अगं गावात चपल्या नव्हत्या होय मागे एवढी मोठी सट्टी कोण अगं तू किती दडलीस का हा? तू दडलीस तर काय फरक पडला असता? माझ्या बापाने मी पैसा आणला हे पैसा नाही आणल्याचं पण ते धरता इथं वा वा शांता फार उपकार आहेत का तुझे हा? करणार मग का हा? अहो तेवढी तुमची किवीत आहे ना तुम्ही उतरायची वा ए शांता तू समोर बोल काय करणार तुम्ही माझं हा? काय करणार अगं आजपर्यंत मी सहन केलं हा? आता कधीच कमवून घेणार नाही बघ काय करणार बघ ए शांता शांता जराशी तोंड आवडून बोल मी काय फुकट लग्न नाही केलं तुमच्या बरोबर हात लावू नकोस काय करणार मारणार काय करणार मारणार म्हणजे बाय मला तर राग इथे आला ना राग येतो ना तुम्हाला तो अरे, मग मारून बघा ना तरी मारून बघा मारून बघ बरोबर येते हात लावून बघ हात मारून बघ भरत शाम पण करते है तुला पण माहित आहे काम धंदा करता माहित नाहीये जास्त नकरा करू नको काहीच नाही करतो काय करणार मारू नुसता पोपळा म्हणता इथे या मिल्याचे पाने सोनेरी या मिल्याचे पाने सोनेरी पापी देवाने पारलिया जोडी पापी देवाने पारलिया जोडी
कष्टी नवेगाव मोरे यांच्याकडनं 100 रुपये, सुरेंद्रजी धवास नवेगाव मोरे यांच्याकडनं 100 रुपये आमच्या दंडाळ मंडळाला मिळाला आहे. तरी त्यांचा मी दंडाळ मंडळातर्फे मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. जातस का नाही तू आता? मोठं जाणार म्हणजे ज्या बहीण माझ्या तुला काय गमत आता बहीणची घरामध्येच पाहायचं आहे. अरे राकेश, ए राकेश, हात कोण पत्त्यावर गेला का? तुम्ही कुठं जातो का? अशा कामात तुम्ही धावतच येतो. का झालं एवढ्याला काय बोंबलत होते? मी थोडस झोपलो होतो, तू एवढा बोंबलीस का रे? हच्च्या बाग गावही उठून गेला ना, काय उठून मग नाही तर हो मले का माहित कोणत्या गावात कोणते कुत्रे शिरताय का? तुला मी काय सांगू रे? काय झालंय काय ते मला सांग. मला खूप मारलंय तुला. अरे त्याचा सत्यानाश असो, त्याला असं सत्यानाश करायचं. तू एक काम कर, म्हणजे जास्त तर नाही मारला ना? खूपच मारलाय मला. तू एक काम कर, जेथे जेथे मारला तिथे पामला तू आराम कर. त्याचं काय करायचं काय नाही मी म्हणजे कधी करायचं. एक काम कर, त्याला पाठव शेताकडे. मी गेलाय का मग मी मुले जास्त वेळ नाही लागत. मी निघतो तिथेच त्याला मारून टाकतो. त्यांची सही घ्या. ते सगळं गोष्ट मला माहित आणि ते इथे जाईल ते माझ्या नावावर करायचं नाही तर तुझ्या नावाने करशील. बरं माझ्या नावावर करायचं. बोलला अशी काय करतेस ग? हो हो अमरनाथ शेतावर गेलेला आहे. आता बघून यावं काय करताय काय नाही. मी अजून म्हणतात 10-12 दिवस झाले बघितलं नाही शेती. तू कसा तुम्ही बा ढांडे लावले होते मकईचे ते ती पोसत होते पोपट. मी म्हणलो मी जाऊन बघून घ्यावा म्हणलो कसे पोपट बसते. तर भाऊजी तुमच्याकडे आहे ना मला महत्वाचं काम धरून आलोय. काम धरून आला तर घरी सांगा जरा. घरी काम होतच नव्हतं म्हणून मी वावराकडे आलो. अर्जंट भाऊजी मुले 2 लाख पडण्यापेक्षा सैन मारून द्या ना.
देऊ काहीच नाहीये पण फक्त मारानं बाकी काहीच नाही माझ्या पोटाच भाकरीसाठी करतो लोन वगैरे घेतात का? तसे समजू शकता काहीच विषय नाही अबे लोन म्हणजे कोणत्या याच्यावर तेच तुमच्या शेतीवरती कसा घेते तू लोन? ए भाऊजी मी तुमचा साला नाही का जसं जर नाही तुम्ही सही मारा जसं कर्ज जर झालं माझ्याकडे जर पैसा आलं तसंच तुम्हाला वापसही करून देतो काहीच विषय नाही फसवतील तर नाही ना? नाही मी फसवणारा माणूस नाहीये आता साला म्हणून मी सही मारून देतो. जर काही केला नाही साला तू आहे ना तुझी बहीण नाही आहे. भाटव कधी साला कधी खोट बोलते का फक्त सही मारा जाऊ द्या मारा कच मारून द्या म्हणून मारलो माझा साला म्हणून मला तेच पाहिजे होत झालं आठव तुमची दिशा तुमच्याकडे जोडा मी पागल नाहीये मला कुत्रा चावलेला नाहीये आठव तू माझ्या ताईला जेवढा त्रास केलास ना त्याच्यापेक्षा तुला त्रास करेल जेव्हा मांजर कशी आहे ना जेव्हा मांजर उंदराला तडफडून मारतात पाठव तुम्हाला सुद्धा तुझ्यासाठी काय नाही केलं सांगा. मुझे सर्वाचा नाश करने वाला राकेश जास्त वेळ घालवायला नाही जमा देता शेतीकडे कोणी येतात कोणी जातात
आता आपण शेताकडे गेली पाहिजे. माझे बापूजी केव्हाच्याच शेतामध्ये गेलेले आहे. त्यांना खूप भूक लागलेली असली पाहिजे. आपण लवकरात लवकर शेताकडे गेली पाहिजे. बापूजी कुठे आहे? हो मामाजी. मामाजी काय झालं तेव्हा? राहा, राहा, मामाजी. मामाजी उठा. एकाएकी देवा कशी कोसळली वीज, एकाएकी देवा कशी कोसळली वीज. Sohari,